नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तुम्हाला काय हवंय ते सांगा. तुझ्या वडिलांचा क्लास, शास्त्री क्लासेस, ते डील करून दे. माझ्याकडे ये. केवळ तुम्हाला हातभार लागावा म्हणून? हातभार लागावा म्हणून की माझा नालायकपणा दाखवून द्यायला? देवीची मर्जी. अरे पण माझं घर जळालं, त्याचं काय? पण एवढ्या रात्री प्रथमेश तिथे काय करत होता? आय एम सॉरी शुभ्रा. तुम्हाला आगीबद्दल वॉर्न केलं होतंस, पण तरीही मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. त्यात तुमची काहीच चूक नाही आदिनाथ. मला असल्या अपशकुनी गोष्टी दिसतात, ही माझीच चूक आहे. मलाही वीट आला या सगळ्याचा. नाही शुभ्रा, तुला कल्पना आहे प्रथमेशचा जीव वाचून तू आमच्यासाठी काय केलंयस ते? त्याला काही झालं असतं ना तर मी त्याला काही होऊ दिलं नसतं. काहीच नाही. त्याचा जीव वाचवता वाचवता तुला काही झालं असतं तर? माझं काय झालं असतं? आदिनाथ, मला माहिती होतं मला काहीही होणार नाही ते. कोडं आहेस ग तू माझ्यासाठी शुभ्रा, खूप मोठं कोडं. स्वतःसाठी सुद्धा. पण मला आता असं वाटायला लागलं की हे कोडं कधी उलगडूच नाही. असंच गुरफटून जावं मी या कोड्यात कायमचं. आदिनाथ, कोडं एकदा उलगडलं ना की माणसाचा त्यातला इंटरेस्ट संपतो आणि मग तो एका नवीन कोड्याकडे वळतो. यू कॅन ट्राय मी ऑन दॅट. बाकी मी कसाही असलो ना शोभा, तरी एकदा मी प्रॉमिस केलं ना की ते सफेद घोड्यावर बसून एक राजकुमार येईल आणि या राजकुमारीला घेऊन जाईल. अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. नाही, इनफॅक्ट मी आता तेही म्हणू शकत नाही. आणि एकदा केलेला प्रॉमिस मोडलाय ना मी. आदिनाथ, प्लीज स्वतःला दोष द्यायचं बंद करा. जाऊ दे ना, जाऊ दे तो विषय. शुभ्रा, सुलेखा बरोबर मी जे काही वागलो ना त्याचं गिल्ट नाहीये मला. मला ना एक प्रकारची भीती वाटते.
तुम्ही जे वागता, जे करता, त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात. थिंग्स डू कम बॅक टू यू. माझ्या निर्णयाने सुलेखाला त्रास झाला, प्रचंड त्रास झाला. तोच त्रास माझ्या घरचा पत्ता शोधत नक्की येईल कधीतरी. ज्या घरचा पत्ता तो शोधत येईल ते घर तुमच्या एकट्याचं नसेल. ते घर आपल्या दोघांचं असेल आदिनाथ. आपल्या दोघांचं. त्याचीच तर जास्त भीती वाटते ना शुभ्रा. सर, बळवंतचा फोन आला होता पुण्याहून. अच्छा. काय म्हणतात? हे म्हणजे क्लासेसच्या जागेचं काम पूर्ण होत आलंय. आता उद्घाटनाच्या मुहूर्ताच्या शोधात आहेत सध्या. आता अक्षय तृतीयेचा मुहूर्त तर हुकला. काय हरकत नाही. पण त्याला काय फॉर्मल उद्घाटन करायचंय का? नाही, तो म्हणत होता की शास्त्री सरांचं काय मत आहे, उद्घाटनाला कोणाला बोलवायचं. नाही, हे सगळे निर्णय त्यांचे त्याला घेऊ देत. काय सर रेगे सर, उद्घाटन करणाऱ्या माणसाच्या मोठेपणावरती क्लासेसचं मोठेपण अवलंबून नसतं. खरंय सर. मी बोलतो त्यांच्याशी. हं? आणि शक्यतोवर त्यांना सांगायचं असं, विष्णू, अरे जाऊन झोप बाळा. काल रात्री जागरण झालंय, त्यात आज ही धावपळ. जा पाठ टेक जाऊन. कुठे पाठ टेकू मालक? हक्काची जागा होती ती सुद्धा जळून राख झाली. अरे असं का म्हणतोयस? हा वाडा तुझं घर नाही? तसं नाही मालक. हा, पुरे पुरे. आता वाड्यातली एखादी खोली स्वच्छ करून घे आणि आजपासून इथेच राहा. आणि हो, बरं का रे विष्णू, ए मुला, हे 10,000 रुपये घे. तुला काही सामान हवं असेल, भांडी कुंडी कपडे, ताबडतोब घेऊन ये सगळं. हा घे. नाही, मी हे पैसे नाही घेऊ शकत. वेड्यासारखं करू नकोस विष्णू. या अंगावरच्या कपड्यांशिवाय तुझ्याकडे काय शिल्लक राहिलाय आता? मालक, मी बँकेत काही पैसे ठेवलेत त्यातून. बापाला शहाणपण शिकवू नकोस. ते पैसे तुला नंतर लागतील. आत्ता हे घे. अरे विष्णू, अरे रडतोयस काय लहान मुलासारखा? हा, मालक, तुमच्या समोर मी लहान मुलंच आहे ना मालक. जन्मदात्याला भार झालो म्हणून तुम्ही पदरात घेतला. नोकरापेक्षा मुलासारखी माया केली. विष्णू, तू माझा मुलगाच आहेस. रक्ताची मुलं लांब गेली सगळी. आता तुझ्याशिवाय मला दुसरं कोण आहे सांग पाहू? मालक, तुमचे उपकार मी विष्णू विष्णू विष्णू, उठ. धपाटा पडेल उपकाराची भाषा केलीस तर.
बाप मुलावर कधी उपकार करतो का रे? हे बघ, आता तास 2 तास छान आराम कर आणि मग स्वतः करता एखादी खोली स्वच्छ करून घे. आणि हे पैसे ठेव. आणखीन लागले तर मागायचे, संकोच करायचा नाही. चेंगटपणा केलास ना तर धपाटा पडेल. जा जा जा. साहिल, तू खरंच चाललायस? हो, कदाचित ही आपली शेवटची भेट. मी उद्या ऑस्ट्रेलियाला चाललोय. साहिल, मला अजूनही असं वाटतं की तू नीट विचार कर. अरे, फक्त एका मुलीसाठी आपल्या आयुष्यातला इतका महत्त्वाचा डिसिजन तू घेतोयस आणि मला असं वाटतं की तो चुकीचा डिसिजन आहे. ती मुलगी मी आहे याचा मला अभिमानही आहे आणि दुःखही. साहिल, तू माझा खूप चांगला मित्र आहेस रे. प्लीज डोंट गो. कळेल तुला प्रिया. तू कधी कोणावर खरं प्रेम केलंस ना तर कळेल तुला मी असं का वागतोय ते. हॅलो. हा बोल आधी. काय काय सांगतोस काय? काय झालं? आणि विष्णू? प्रथमेश? अहो, कोणाचा आहे फोन? शुभ्र? अहो, सांगा ना. अरे बाबा, नाही सांगत कोणाला, पण अहो, मला सांगा काय. अगं सगळं सांगतो, थांब जरा. आणि अरे तुम्ही एकमेकांची काळजी घ्या आणि लवकरात लवकर इकडे परत या रे. आणि सांभाळ रे. हो. अहो, सांगा ना, कोणाचा आहे फोन? आधीचा फोन होता. काय झालं? वसुधा, काल रात्री वाड्यावरती एक फार वाईट घटना घडली. आपल्या वाड्याच्या मागे जे आउट हाऊस आहेत त्याला आग लागली आणि ते जळून खाक झाले. आणि विष्णू? नाही, विष्णू देवळात होता, तो वाचलाय. देवाचीच कृपा. सोपान आजोबा आउट हाऊस मध्ये राहायचं, पण मग प्रथमेश तिकडे. प्रथमेश? काय प्रथमेशचं काय? प्रथमेशही त्यावेळी आउट हाऊस मध्येच होता. त्याला काय झालं? प्रथमेशला शुभ्रानी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवलाय. त्याच्या अंगावरती फक्त खरचटल्याच्या खुणा आहेत आणि तो बरा आहे आता. बरं आहे ना? आणि शुभ्रा? शुभ्रा नाही, शुभ्राही बरी आहे. खरंच बरी आहे? हो, खरंच बरी आहे. बाबा म्हणाले ते बरोबर आहे. मलाही असंच वाटतंय. आपल्या कुटुंबाला संकटातून वाचवण्यासाठीच ही मुलगी आली असावी. परमेश्वर, माझ्याही मनात सगळ्यात आधी हाच विचार आला.
वाईट सोपान आजोबांचं वाटतं ग. म्हणजे एका परीने सुटले म्हणते, पण असं मरण कोणाच्या वाट्याला येऊ नये. हे आई, प्रथमेश काय करत होता एवढ्या रात्री तिथे ग? अगं तोच मलाही प्रश्न पडलाय. आता शुभ्रा होती म्हणून बरं झालं. शुभ्राला काही झालं नाहीये ना? नाही, काही नाही. म्हणजे प्रथमेशला आगीतून वाचवल्यानंतर ती थोडा वेळ बेशुद्ध पडली होती, पण आली, पहाटे शुद्धीवर आली, बरी आहे. ग्रेटच आहे ती. हो ग. आधी शुभ्राला पहिल्यांदा घेऊन आला होता तेव्हा काय काय विचार आले होते आपल्या मनात, की कोण कुठची मुलगी, कशी असेल आणि काय. हॅलो, आपल्या नाही तुमच्या. मी आधीपासूनच तिच्या पार्टीची मेंबर आहे. हो माहिती. हे आई, भाईला कळवलंय का ग? तो जाणार आहे का वसईला? नाही म्हणजे जाणार असेल तर मला जायचंय त्याच्याबरोबर. नाही, अजिबात नको. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यातलं राधा आणि चंदूला काही माहिती नाहीये आणि त्यांना काही सांगायचं पण नाहीये, अशी सक्त ताकीद दिली आधीने. का? अगं का काय, आता प्रथमेश सुखरूप आहे ना, आता उगीच त्यांना हे सगळं सांगून टेन्शन द्यायची काय गरज आहे. आणि ही लोक उद्या येतातच आहेत. आधी म्हणाला की आल्यावर तोच जाईल राधा आणि भाईला भेटायला म्हणून. तेव्हा आपणही भोचकपणा करायला तिकडे जाऊ नका. हे मला अजिबात सवय नाही हा इकडचं तिकडे करायची. हो, बाहेर जाऊन सांगू नका, हे लोकांना खरंच वाटेल. काय कॉन्फिडन्स आहे का तुला स्वतःच्याच मुलीबद्दल? आणि तुमच्या कुसुम वंशांना माहितीये का? नाही, तिला कळलं असेल तर एव्हाना गावभर पोस्टर्स लागली असतील. अगं बाई हो, बाळ भाऊजींना यांनी कळवलंय की नाही कुणास ठाऊक. कुसुम वंशना जर का कळलं ना तर मात्र नाही, पण नसणार माहिती त्यांना, नाहीतर आला असता एव्हाना फेरा. एवढी गाफील राहू नकोस हं. येईल दुपारी सायरन वाजवत बघ. आग आता पूर्णपणे आटोक्यात आली आहे शास्त्री साहेब. हा, आता ढिगारा उचलायचं जे काही काम आहे ते आम्ही दुपारनंतरच करू, कारण माझी माणसं रात्रभर काम करून थकली आहेत, त्यांना थोडी विश्रांती लागेल. ऑफिसर, आग कशी लागली हे कारण कळू शकेल का? माझ्या अंदाजाप्रमाणे, म्हणजे ह्या घडीला फक्त मी अंदाजच करू शकतो. तुम्ही रॉकेलचा कंदील वापरता का? दिवे नसले की आम्ही हेच वापरतो. मग बरोबर आहे. अहो, मग त्यातलाच एखादा पडून फुटला असणार आणि घराला आग लागली असणार, आणखीन काय. श्रीराम श्रीराम. पण काय हो, त्या आगीत म्हणे एक लहान मुलगा अडकला होता असं आम्हाला कळलं. माझा पण तू. त्याला म्हणे कुणा बाईनं घर पेटत असताना आत शिरून बाहेर काढलं म्हणे. माझी नाचसून शुभ्रा, तिने वाचवलं त्याला. खूप मोठं धाडस केलं त्यांनी. हो, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. शी इज ग्रेट. नशीब आणखीन कोणी तिथं नव्हतं. काय तुम्ही काय बोलताय ऑफिसर? तिथे कोणीच नव्हतं? तुम्हाला ते सापडले नाहीत? कोण ते? आमचे सोपान काका. ते आउट हाऊस मध्येच राहायचे. आग लागली तेव्हा ते तिथेच होते. आम्ही असं गृहीत धरून चाललो की. हो, पण आम्हाला तिथे कोणाचीच बॉडी सापडली नाही. कसं शक्य आहे? सोपान काकांचं वय जास्त झालं होतं, शिवाय त्यांच्या पायाला लागलं होतं. एवढ्या मोठ्या आगीत ते स्वतःहून बाहेर पडणं अशक्यच. स्ट्रेंज. पण आम्हाला तिथे खरंच कोणाचीच बॉडी सापडली नाही.
आम्ही हे गृहीत धरून चाललो आहोत की त्या आगीत एक लहान मुलगा अडकला होता आणि त्याला वाचवण्यात आलेलं आहे. मग सोपान काका गेले कुठे? हे बघा, अजून ढिगारा उचलायचं काम बाकी आहे. कदाचित त्याच्या खाली कुठेतरी. ठीक आहे, मी तपास करून तुम्हाला सांगतो. येऊ आता? श्रीराम.